नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रवथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वाक्यकारुण्यम् अस्मद्गुरुं सन्ततमानयसि श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति बुद्धिभेदविभागे व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांची मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूच्या अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे 7वं प्रकरण सुरू आहे. अज्ञान खंडन म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला अज्ञान नाही, या जगामध्ये अज्ञाच्या ठिकाणी नाही हा पुस्तक आपल्याला दाखवलेला आहे. सध्या आपल्या विषय चाललेला आहे आत्मस्वरूपासंबंधी ज्ञानोबा आपल्याला निवेदन करताय. आत्म्याचं स्वरूप कसं आहे ते कळावं म्हणून या काही दृष्टांतासह ते करून झालेले आहेत आपल्याला. त्याची ही 168 झालेली आहे. ज्ञानोबांतात की उदाराचे किडे कापुरा कुठे झाले की काबून गेले आणि ते काही ही जी 168 आहे हा दृष्टांत आहे. हा दृष्टांत एवढ्यासाठी आहे की त्या परमात्म्याचं त्या आत्म्याचं ब्रह्माचं स्वरूप कसं आहे. प्रभा म्हणजे तेज.
की उदाहरणाचे केळे कापुरा फुटी निघाले की लावून केले आणि ते काही. कापूर हा स्वभावतःच अतिशय स्वच्छ पांढरा स्वच्छ असा पदार्थ. या कापुराला आणखी कोणी प्रकाश दिला किंवा त्याच्यावर पांढरा रंग दिला तरी त्या पांढऱ्या रंगाने त्या कापुराचे कधी काही बदलत नाही. ज्ञानोबा सांगून राहिले की तो आत्मराजही तसाच आहे. उलट कापूर तरी जड पदार्थ, आत्मा हा चेतन आहे, चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि त्याचं जे ज्ञान प्रकाशन आहे ते अतिशय स्वच्छ आहे. तेव्हा ज्याप्रमाणे कापडाला कुठला रंग देऊन आणखी काही तो पांढरा विशेष होणार नाही, तसं आत्म्यावर कुठल्याही प्रकारचं प्रकाशन केलं असताना त्या आत्म्याचं स्वरूप बदलत नाही. आत्मा स्वयं प्रकाशित आणि तो दुसऱ्यांना प्रकाश देणार आहे. म्हणून आत्म्याचा प्रकाश हा सगळ्यांना प्रकाशित करणारा आहे. यावत सगळ्यांना. किंवा त्यांना दुसरे उदाहरण देतात की तावून केले आधी ते काही, तावून केले आधी ते काही म्हणतात. अग्नीला आणखी उष्णता देऊन त्याला कोणतं रूप प्राप्त होणार आहे. मुळात अग्नी तप्तच असतो, तापवणार आहे, जाळणार आहे. जाळणाऱ्या अग्नीला आणखी तुम्ही उष्णता दिली तर काय होणार? आणि तो मुळातच उष्ण असल्यामुळे त्याला उष्णता देण्याची गरजच नाही. त्याप्रमाणे हा जो आत्मराज आपल्या देहामध्ये आहे तो स्वभावाचा स्वयंप्रकाशी स्वयंभू आहे. तो दुसऱ्यांना बनवणारा, दुसऱ्यांना प्रकाशित करणारा, दुसऱ्यांना ज्ञान देणारा असल्यानं त्याला कोणी काही देऊ शकत नाही आणि काही दिल्याने त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही, असं ज्ञानोबा या ओळीतून आपल्याला समजले. त्याचा 69व्या ओळीचा दृष्टांत पुन्हा आणखी 69व्या ओळीमध्ये ज्ञानोबा म्हणतात, नाना ते लता आकुले देवी गुंडाळीता, घर करी न करिता जया करी. हा अगदी सोपा दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. ज्ञानोबांचा आपण आपल्या दारावर वेल लावतो. ही वेल जेव्हा वाढायला लागते आणि पसरायला लागते, वेल म्हणजे ती पसरण्याची गोष्ट आहे. वेलीचा जो पसारा असतो ती जेव्हा शिवत करते कुठल्या तरी आधाराने आणि मग ती स्वतः भोवती खूप असा पसारा फैलवते, जमका ती स्वतःसाठी घर तयार ठरते. नाना तेलता आपले वेली गुंडाळता. ही वेल आपल्या भोवती असा गुंडाळा करते, विना प्रकारच्या पांगड्या किंवा फांद्या फैलावते आणि घरासारखं गुंडाळा तयार होतो. घर तरी न करिता जयाते. वास्तविक ती काही घर करत नाही, पण घरासारखं तिने केलं असं आपल्याला वाटतं. घर करून करायचं काय? तसा हा आत्मराज जो आपल्या देहामध्ये आहे तो आत्मराज त्या बुद्धीप्रमाणे जगाचं सर्व शक्ती जी आहे त्याच्यातली ती या जगाची निर्मिती करते त्या देवीसाठी, तसंच ते आणि खूप बनवते, नाना प्रकार निर्माण करते, जगाचं स्वरूपच तयार करते. आणि मग आपल्याला असं वाटतं की हे घर तयार झालं, हे अमुक तयार झालं, झाड तयार झालं, वस्तू तयार झाली. परंतु तिला काही वस्तू, घर, झाड, वृक्ष तयार करायचे नसतात. ती आपल्या सभोवती एक फैलाव तयार करते आणि मग आपण त्याला विविध प्रकारची नावं देतो. या जगातल्या अनेक वस्तूंना दिलेली नावं आपली आहेत, आपल्या डिक्शनरीतली ती नावं आहेत. शक्तीला कुठलंही नाव माहिती नाही, त्या आत्म्याला कुठलंही नाव माहिती नाही.
तो निनामी आहे, नामरहित आहे. नामरहित असलेल्या वस्तूंना ते गोष्टीचं रूप आकार देऊन त्यांना रूपाला आणतात आणि मग आम्ही त्यांना नाव देतो. असा हा जगताचा व्यवहार शक्तीच्या रूपाने वाटला करत असतो असं त्यामुळे. त्यानंतर 170वी म्हणजे सगळे दृष्टांत एवढ्यासाठी निघाले की तुम्हाला या आत्म्याचं स्वरूप कळावं. आम्हाला बाकी अन्य गोष्टींचं ज्ञान आहे, अनेक गोष्टींचं आम्हाला स्मरण होत, अनेक गोष्टींना पाहावंसं वाटतं, पाहतो आम्ही. परंतु जो मुख्य आहे आमच्या देहामध्ये असलेला आत्मा, त्याचं ज्ञान नाही, त्याचं स्मरण नाही, त्याचं चिंतन नाही, त्याचं दर्शन नाही, काहीच नाही त्याच्या संबंधी. आणि सगळा सगळा व्यवहार आम्ही त्या आपल्याला विसरून करत असतो. आणि तो वृक्ष करणारा जो आहे तो आपलं म्हणून सांगणारे का प्रभेचा उभरा दीप प्रकाश संचार 170 ऐसा चैतन्य दिवसला चित्रित सुरे. पुन्हा दृष्टांताने आपल्याला त्या आत्म्याचं स्वरूप सांगताय. तो आत्मा आहे तो आपल्या देहामध्ये असलेला आत्मराज कसा आहे, तो दिव्याच्या प्रकाशाचा, प्रभेचा उगवला, प्रभामुळे प्रकाश केला. त्या प्रभेप्रमाणे त्या दिव्या एखादा दिवा लावतो आपण आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने आपल्याला प्रकाश दिसते, वस्तू दिसतात. ज्ञानावर सांगतात प्रभेच्या उत्कर्षाने दिवा ज्याप्रमाणे प्रकाशमान होतो, प्रकाश तो दिवा त्या प्रकाशाने प्रकाशमान झालेला आहे. त्याप्रमाणे हा आमचा आत्मा चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये चैतन्य आहे, चैतन्याचा दीप प्रकाशित झालेला आहे. हे चैतन्य म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान स्वरूपाने प्रकाशित होणार हे जे चैतन्य आहे ते जाणणार सगळं विश्वाचं ज्ञान देणार असं चैतन्य असतं. आम्हाला होणार सगळं जगताचं ज्ञान आत्म्याच्या चैतन्यामुळे होतं. आमचा देहही हा चेतन झालेला आहे, देह जड झालेला नाही. जेव्हा आत्मा देहातून निघून जातो आणि जो देह राहतो मेलेला मृत माणसाचा तो जड होईल, काही हालचाल करू शकत नाही. जोपर्यंत आत्मा आपल्या देहात आहे तोपर्यंत हा देह त्या आत्म्याच्या चैतन्याने चेतन राहतो, चलन करतो. म्हणून आपल्याला हे समजावे की तो जो आत्मा आहे आपल्या देहामध्ये तो चैतन्य स्वरूप आहे आणि त्याच्या चैतन्य स्वरूपामध्ये प्रकाशमान आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि त्याच्याच त्या ज्ञान स्वरूपाने आणि प्रकाशाने आपल्याला या सगळ्या जगाचा म्हणजे ज्ञान. जगामध्ये हे जे नाना प्रकारचं नाम रूपांचं स्वरूप आहे त्याचं स्वरूप आम्हाला त्या चैतन्याच्या ज्ञानाच्या आधाराने होते. 171 याप्रमाणे ऐसे आपल्या आपण आपले निरीक्षण करावे येणे लिहिणं त्यांचीच असेल. आता जेव्हा आपल्याला असं समजले की हा जो आमच्या देहामध्ये आत्मराज आहे हा आत्मराज
अशा प्रकारे ह्या सगळ्या विश्वाचं दर्शन देतो. तो आपल्या देहातच आहे असं नाही, तर देहाच्या सगळ्या अंगाने चिटकून येतो आणि देहाच्या बाहेरील सर्वत्र कणाकणांमध्ये व्याप्त आहे. आत्मा हे हा सर्वचा पूर्ण पदार्थ आपल्या देहामध्ये टाकलेला नाही. आत्मा आपल्या देहामध्येही सगळ्या शिवाचा तो त्याच्या पलीकडे आहे. परंतु त्या ठिकाणी जे चेतन तत्व आहे ते चेतन तत्व त्या डोळ्यांना लागलं की मग ज्ञान होतं, दर्शन होतं, ज्ञान होतं. तेव्हा ज्ञानवंता दृष्टा दृश्य हे दोन्ही दिसतात, किंचित काल दिसतात. ते काही अनादी नाही. अनादी म्हणजे अनादी जो परब्रह्माचा चैतन्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये अनादी अशा चैतन्याच्या प्रकाशामध्ये हा असा दृष्टा दृश्य आणि दर्शनाच्या त्रिभुतीचा भाग नाही. मग हा जो दृष्टा आत्मा चैतन्याच्या रूपाने दृष्टा बनतो आणि ज्याला पाहतो तेही चैतन्यच. आता बघा, मोठी मजेशीर गोष्ट आहे. आपली आणि आत्म्याची तुलना या ठिकाणी दैवा थोडक्यात करून दाखवत आहे. आपण जगाकडे पाहतो, या संसाराकडे, या जगाकडे या पाहतो. आपल्याला जे जे पदार्थ दिसतात, ज्या वस्तू दिसतात, त्या वस्तू दिसतात. जगाकडे पाहत असताना घर दिसतात, नदी दिसते, काय जे जे पाहू आपण ते ते दिसत दृष्टा रूपाने. दृश्य जगत आहे आणि दृष्टा आपला डोळा आणि त्या डोळ्याच्या मागे चेतना आहे आपल्याची. अशा प्रकारचा आपला व्यवहार ह्या दृष्टा दृश्य आणि दर्शनाचा. आता आत्मा जेव्हा पाहतो दृष्टा असेल, त्यावेळेला तो जे दृश्य पाहतो ते दृश्य ही आत्माच आहे. हे जे जग आहे ना, जगाकडे पाहत असताना आपल्याला आत्मा दिसतो, आत्मस्वरूपच दिसत. वास्तविक हे जे जगाचं स्वरूप आहे, ह्या जगाचं स्वरूप आत्म्यातून दूर झालेले, निर्माण झालेले. आत्म्यातून निर्माण झालेलं जे असतं ते आत्मस्वरूपातच असतं. पण ते आत्मस्वरूप आमच्या डोळ्यांना दिसत नाही, कारण त्याचा अनुभव नाही. परंतु आत्मा आपल्याकडेच पाहतो, दृश्याकडे पाहतो. म्हणजे त्याच्या पाहण्यामध्ये आणि ज्याला पाहतो त्याच्यामध्ये फरक नाही. दृष्टा आणि दृश्य एकच होते. आपल्या ठिकाणी तसं नाही. आपण दृष्टा रूपाने वेगळे असतो आणि दृश्य रूपाने जे पाहतो ते वेगळं असतं. ही भिन्नता आमच्या ठिकाणी आहे. त्याचं कारण असं की ते जे चैतन्य आत्मचैतन्य त्याचा परिचय नाही आम्हाला. त्या आत्मस्वरूपात आम्ही गेलेलो नाहीये. त्या आत्म्याच्या चैतन्याचा अनुभव आम्हाला नाही आत्मस्वरूपाचा. म्हणून आम्हाला हा भेद दिसतो. म्हणून आपल्याला असं सांगतात की जो मनुष्य, जो साधक आत्मस्थिती प्राप्त करून घेतो, ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतो, त्याच जेव्हा तो जे पाहिजे त्या वेळेला त्याला जे पाहतो ते आत्मस्वरूपाचंच त्याला दर्शन होतं. आणि हेच तर आपण चांगली 65 पाहत आलो. त्या चांगदेवांना ज्ञानोबा हेच सांगत होते की अरे चांगदेवा, ही वाणी तुझ्या ठिकाणी जर आत्मा आहे, त्या आत्म्याला मी पाहतो. मी जेव्हा तुला पाहतो त्यावेळेला तू तुझा देह वगैरे बाहेरचा आवरण मला दिसत नाही. तुझ्या ठिकाणी मला आत्मदर्शन होतं. तेव्हा ज्ञानोबा आत्मस्वरूपामध्ये त्यांना तू चांगले नेहमी आत्मस्वरूपामध्ये दिसतो. हे तेव्हा घडतं जेव्हा आम्ही आत्मस्वरूपात असतो.
आत्म्याचं ज्ञान जो तुमचा मला नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान जो तुमचं नाही, तो तुमचा मला सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगाचं दर्शन होत. ते आता या 174व्या ओळीमध्ये सांगण्यात गेले. द्रष्टा दृश्य ऐसे अणुमानू दोन दिसे, तेही परस्परानुप्रवेशे काही नाही. परस्परानुप्रवेशे आत्मा ज्या वेळेला त्या दृश्याकडे पाहिली, ते दृश्यही आत्मस्वरूपाचं आहे. मग आत्मा त्या दृष्टारूपाने त्या दृश्याकडे पाहण्याबरोबर काय होतं की तो दृष्टा दृश्यामध्ये विलीन होऊन जातो. ते आत्मतत्व आहे आणि पाहणारे आत्मतत्वाचाच आहे. मग आत्मतत्वाकडे पाहत असताना दोन्ही एकरूप होऊन जातात. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य एकरूप होऊन जातात. द्रष्टा त्या दृश्यामध्ये एकरूप झाला किंवा दृश्य द्रष्ट्यामध्ये एकरूप झाला. ते समजायला परस्परानुप्रवेशे काही ना, असं ते परस्परामध्ये एकरूप होऊन जाणार असं दर्शन आहे त्यांचं. आपलं तसं होत नाही. आपण समजा एखादं झाड पाहतोय तर आम्हाला झाडच दिसेल, त्या झाडामधलं जे चैतन्य आहे ते आम्हाला दिसतच नाही. हा फरक आहे. कारण आम्हाला आत्मस्थिती प्राप्त झालेली नाही. तात्पर्य असं, त्रिपुटी आपल्या दृष्टीने जी त्रिपुटी आहे आता ते सांगतात. आपली त्रिपुटी कशी 3 भिन्न आहे. पाहणारा डोळा दृष्टा, दिसणारी वस्तू दृश्य आणि जे कळलं ते दर्शन. जे कळलं ते दर्शन. त्याला म्हणतात अशी जी त्रिपुटी आमची सदैव चाललेली आहे जन्मापासून पाहत आम्ही, ही त्रिपुटी जर समजली आम्हाला नाही, ही त्रिपुटी जी आहे ना ही भेद दर्शन देणारी त्रिपुटी आहे. हा दृष्टी सृष्टीवाद आहे याला म्हणतात. ज्ञानोबा आपल्याला सांगणारे की खरी त्रिपुटी जी आत्म्याची आहे ती जर आम्हाला समजली, पाहणाराही आत्मा, ज्याला पाहतो तेही आत्मस्वरूप आणि जे जाणलं तेही आत्मस्वरूप, ही त्रिपुटी जर आम्हाला कळली, समजली, तसं जर आम्हाला पाहता आलं तर बंध नाही, जन्म मरण नाही, सुख दुःख नाही, सगळं सुटून जाईल आमचं. आम्हाला हा जो बंध आहे, जी बंधनं आहे, जी जन्म मरणाची चक्राची, ही जन्म घ्या मरा, या जन्माला मरा, हे जन्म मरण नाही. आणि जगामध्ये जी सुखदुःख आहे ती सुखदुःखही नाही. जायला पाहिजे आत्म्याच्या त्रिपुटीमध्ये. ही जी लौकिक त्रिपुटी आमची चालली आहे, या त्रिपुटीमध्ये आम्हाला बंधनही आहे, जन्म मरणही राहील आणि सुख दुःखही राहील. स्वाभाविक आहे. कसं का बंधन कसं निर्माण होत? बंधन असं निर्माण होतं की जेव्हा त्रिपुटीला आपण समजा पाहतो एखाद्या वस्तूकडे, एखाद्या प्राण्याकडे, एखाद्या माणसाकडे, एखाद्या स्त्रीकडे, त्रिपुटी आपल्या या, तेव्हा आपल्या ह्या त्रिपुटीच्या मागे आपलं मनही असत. आणि मग मनाच्या डोळ्याच्या माध्यमातून जेव्हा ते मन त्या वस्तूला पाहतो त्यावेळेला ती वस्तू जर आवडली, ती वस्तू आवडली म्हणजे आसक्ती निर्माण करते. आसक्ती हे पण म्हणजे आसक्तीमुळे आपण फसतो, अडकतो. अशा अनेक प्रकारच्या मोह निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. आम्ही लोभी बनतो, कामनायुक्त बनतो, इच्छा युक्त बनतो, वासनायुक्त बनतो. या त्रिपुटीमुळे आपली ही जी त्रिपुटी चालली आहे ना
मन पाहणारा डोळा, मन त्याच्या मागे, आणि जी वस्तू पाहतो आम्ही ती, आणि तिचं दर्शन, ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी आमच्या त्या मनामध्ये अनेक प्रकारचे भाव निर्माण करते आणि त्याच्यामुळे बंधन निर्माण होते. जी गोष्ट आपल्याला आता नको होती तीच आपल्याला आवडायला लागली, त्यावेळेला आवडली. तुम्ही तर म्हणत होता, एक साधक आले होते आमच्याकडे, त्यांचं आता बरंच झालेलं आहे, त्यांची नोकरी चांगली झाली, ते म्हणजे आता मी कायम झालेलं आहे. मग आता काय करायचं, म्हणजे आता मला ते घरातून मुद्दा की लग्न करू द्या, असं बघ झालं नाही. मला त्याच्यामध्ये आता बंधनात पडायचं नाही. बाबा इथं खूप फार चांगली गोष्ट आहे बंधनात न पडण्याची, पण तू एक बंधनातून सुटला तरी बाकीची बंधन तर तुला ऐकणार आहे. मग कसं का आता नोकरी बंधनच आहे, नोकरीमध्ये स्वातंत्र्य आहे का तुला? नोकरीच्या वेळेला तुला त्या ठिकाणी जावंच लागेल, काम करावं लागेल, हे करावं लागेल, ते सांगितलं मागावं लागेल ना, बंधन आहे की नाही? अरे हे एक नाही, अशी अनेक बंधन तू स्वीकारलेली आतापर्यंत. मग हे जे लग्नाचं बंधन तू म्हणतो ते बंधन ठीक आहे, तुला नाही वाटलं तू करू नको, परंतु तुला जे बंधन म्हणून तू म्हणतो ते बंधन, अनेक बंधन तू स्वीकारलेली आहेत आणि हे बंधन तू नाही म्हणतो. बंधन कशामुळे येत? तुला जी बंधन वाटतंय ते कशामुळे येत? तात्पर्य असं की बंधन कशामुळे येतात आणि आपण बंधनामध्ये कसे बांधले जातो. बंधन म्हणजे बांधणारी गोष्ट, जसं दावा असलं आणि आपण त्या जनावरांना बांधून टाकतो, बंधनात झालं ते. तसं कोणतं दावा आहे, कोणती साखळी आपल्याला बांधणारी, ज्यामुळे आपण बांधले जातो. बाबा रे, सगळी बंधनं आमची मनाने कल्पित आहे, मन कल्पित असतात सगळी. मन म्हटलं अनेक बंधनामध्ये आपल्याला अडकवतो आणि तेच मन आपल्याला सोडवतो पण बंधनात. मन एव मनुष्याणां कारण बंध मोक्ष योग, असं सुभाषित. मन एव, मनच कारण आहे कशाचं? बंध आणि मोक्ष. बंधनाचं म्हणजे बांधलं जाण्याचं आणि मुक्त होण्याचं मोक्ष. मनामुळे अडकतो मला लक्षात घे, आणि मनामुळे सुटतो पण. तेव्हा तुझ्या मनाप्रमाणे तुला जर वाटलं बंधन वाटलं, मनाला तुला ते बंधन वाटत असेल तर तू कर तसं, परंतु बाकीच्या बंधनातून तू सुटलं पाहिजे. तात्पर्य असं की आपण कशाला बंधन मानून, कुठल्या गोष्टीमधून आपण सुटावं आणि कसं सुटावं हे जर कळत नसेल तर एखाद्या गोष्टीला बंधन मानून आपलं जीवन वेगळ्या पद्धतीने आपण सुरू समजा केलं, आणि आज तू लग्नाची गोष्ट नाकारतो, उद्या एखाद्या स्त्रीच्या नादी लागला, फसला, हे बंधन चाललं असतं तुला. तो त्याच्या पलीकडे आहे असं आपल्याला सांगतात. परंतु त्या ठिकाणी जे चेतन तत्व आहे ते चेतन तत्व त्या डोळ्यांना लागलं की मग ज्ञान होतं, दर्शन होतं, ज्ञान होतं त्याला. तेव्हा ज्ञानवंता दृष्टा दृश्य हे दोन्ही दिसतात, किंचित काल दिसतात, ते काही अनादी नाही. अनादी म्हणजे अनादी जो परब्रह्माचा चैतन्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये, अनादी अशा चैतन्याच्या प्रकाशामध्ये हा असा दृष्टा दृश्य आणि दर्शनाच्या त्रिपुटीचा भाग नाही. मग हा जो दृष्टा आत्मा चैतन्याच्या रूपाने दृष्टा बनतो
आणि ज्याला पाहतो तेही चैतन्यच. आता बघा मोठी मजेशीर गोष्ट आहे. आपली आणि आत्म्याची तुलना या ठिकाणी देवा थोडक्यात करून दाखवत आहे. आपण जगाकडे पाहतो, या संसाराकडे, या जगाकडे या पाहतो. आपल्याला जे जे पदार्थ दिसतात, ज्या वस्तू दिसतात, त्या वस्तू दिसतात. जगाकडे पाहत असताना घर दिसतात, नदी दिसते, काय जे जे पाहू आपण ते ते दिसत द्रष्टा रूपाने. दृश्य जगत आहे आणि द्रष्टा आपला डोळा आणि त्या डोळ्याच्या मागे चेतना आहे आपल्याची. अशा प्रकारचा आपला व्यवहार ह्या द्रष्टा, दृश्य आणि दर्शनाचा. आता आत्मा जेव्हा पाहतो दृष्टा असेल त्यावेळेला तो जे दृश्य पाहतो ते दृश्य ही आत्माच आहे. हे जे जग आहे ना, जगाकडे पाहत असताना आपल्याला आत्मा दिसतो, आत्मस्वरूप दिसत. वास्तविक हे जे जगाचं स्वरूप आहे, ह्या जगाचं स्वरूप हे आत्म्यातून दूर झालेलं, निर्माण झालेलं आहे. आत्म्यातून निर्माण झालेलं जे असतं ते आत्मस्वरूपातच असतं. पण ते आत्मस्वरूप आमच्या डोळ्यांना दिसत नाही आणि त्याचा अनुभव नाही. परंतु आत्मा आपल्याकडेच पाहतो, दृश्याकडे पाहतो. म्हणजे त्याच्या पाहण्यामध्ये आणि ज्याला पाहतो त्याच्यामध्ये फरक नाहीये. द्रष्टा आणि दृश्य एकच येते. आपल्या ठिकाणी तसं नाही. आपण द्रष्टा रूपाने वेगळे असतो आणि दृश्य रूपाने जे पाहतो ते वेगळं असतं. ही भिन्नता आमच्या ठिकाणी आहे. त्याचं कारण असं की ते जे चैतन्य, आत्मचैतन्य, त्याचा परिचय नाही आम्हाला. त्या आत्मस्वरूपात आम्ही गेलेलो नाहीये. त्या आत्म्याच्या चैतन्याचा अनुभव आम्हाला नाही, आत्मस्वरूपाचा. म्हणून आम्हाला हा भेद दिसतो. ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात की जो मनुष्य, जो साधक आत्मस्थिती प्राप्त करून घेतो, ब्रह्मस्थिती प्राप्त करून घेतो, त्याच जेव्हा तो जे जे पाहिजे त्या वेळेला त्याला जे पाहतो ते आत्मस्वरूपाचंच त्याला दर्शन होतं. आणि हेच तर आपण चांगले 65 मध्ये पाहत आलो. त्या चांगदेवांना ज्ञानोबा हेच सांगत होते की अरे चांगदेवा, तू आणि तुझ्या ठिकाणी जर आत्मा आहे, त्या आत्म्याला मी पाहतो. मी जेव्हा तुला पाहतो त्यावेळेला तू तुझा देह वगैरे बाहेरचा आवरण मला दिसत नाही. तुझ्या ठिकाणी मला आत्मदर्शन होते. तेव्हा ज्ञानोबा आत्मस्वरूपामध्ये त्यांना तू चांगले नेहमी आत्मस्वरूपामध्ये दिसतो. हे तेव्हा घडतं जेव्हा आम्ही आत्मस्वरूपात असतो. आत्म्याचं ज्ञान जोपर्यंत आम्हाला नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत नाही, तोपर्यंत आम्हाला सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगाचं दर्शन होतं. ते ज्ञानोबा या 174व्या ओळीमध्ये सांगून राहिलेले, द्रष्टा दृश्य ऐसे अणुबाणू दोन दिसे, तेही परस्परानुप्रवेशे काही नाही. परस्परानुप्रवेशे. आत्मा ज्या वेळेला त्या दृश्याकडे पाहिल, ते दृश्यही आत्मस्वरूपाचं आहे. मग आत्मा त्या दृष्टा रूपाने त्या दृश्याकडे पाहिल्याबरोबर काय होतं की तो द्रष्टा दृश्यामध्ये विलीन होऊन जातो. ते आत्मतत्व आहे आणि पाहणारं आत्मतत्वाचंच आहे. मग आत्मतत्व आत्मतत्वाकडे पाहत असताना दोन्ही एकरूप होऊन जातात ना. म्हणजे द्रष्टा आणि दृश्य एकरूप होऊन जातात. म्हणजे द्रष्टा त्या दृश्यामध्ये एकरूप झाला किंवा दृश्य द्रष्ट्यामध्ये एकरूप झालं. ते समजायला परस्परानुप्रवेशे काही ना. असं ते परस्परामध्ये एकरूप होऊन जाणार असं दर्शन आहे त्यांचं. आपलं तसं होत नाही. आपण समजा एखादं झाड पाहतोय तर आम्हाला झाडच दिसेल, त्या झाडामधलं जे चैतन्य आहे ते आम्हाला दिसतच नाही. हा फरक आहे आपल्याला, कारण आम्हाला आत्मस्थिती प्राप्त झालेली नाही. असं नाही आपल्याला.
तात्पर्य असं, त्रिपुटी आपल्या दृष्टीने जी त्रिपुटी आहे आता ते सांगतात ना. आपली त्रिपुटी कशी 3 भिन्न आहे. पाहणारा डोळा दृष्टा, दिसणारी वस्तू दृश्य आणि जे कळलं ते दर्शन. जे कळलं ते दर्शन. त्याला म्हणतात अशी जी त्रिपुटी आमची सदैव चाललेली आहे जन्मापासून पाहत आम्ही, ही त्रिपुटी जर समजली आम्हाला की नाही, ही त्रिपुटी जी आहे ना ही भेददर्शन देणारी त्रिपुटी आहे. हा दृष्टी सृष्टीवाद आहे याला म्हणतात. धर्म आपल्याला सांगणारे की खरी त्रिपुटी जी आत्म्याची आहे ती जर आम्हाला समजली, पाहणाराही आत्मा, ज्याला पाहतो तेही आत्मस्वरूप आणि जे जाणलं तेही आत्मस्वरूप, ही त्रिपुटी जर आम्हाला कळली, समजली, तसं जर आम्हाला पाहता आलं तर बंध नाही, जन्म मरण नाही, सुख दुःख नाही, सगळं सुटून जाईल आमचं. आम्हाला हा जो बंध आहे, जी बंधनं आहेत, जी जन्म मरणाची चक्राची, ही जन्म घ्या मला, पुन्हा या जन्माला बरा, जन्म मरण नाही. आणि जगामध्ये जी सुखदुःख आहे ती सुखदुःखही नाही पुन्हा जायला पाहिजे आत्म्याच्या त्रिपुटीमध्ये. ही जी लौकिक त्रिपुटी आमची चालली आहे, या त्रिपुटीमध्ये आम्हाला बंधनही आहे, जन्म मरणही राहील आणि सुख दुःखही राहील. स्वाभाविक आहे ना. कसं का बंधन कसं निर्माण होत? बंधन असं निर्माण होतं की जेव्हा त्रिपुटीला आपण समजा पाहतो एखाद्या वस्तूकडे, एखाद्या प्राण्याकडे, एखाद्या माणसाकडे, एखाद्या स्त्रीकडे, त्रिपुटीने आपल्या या, तेव्हा आपल्या या त्रिपुटीच्या मागे आपलं मनही असतं. आणि मग मनाच्या डोळ्याच्या माध्यमातून जेव्हा ते मन त्या वस्तूला पाहतो त्यावेळेला ती वस्तू जर आवडली, ती वस्तू आवडली म्हणजे आसक्ती निर्माण करते. आसक्ती हे बंधन आहे. आसक्तीमुळे आपण फसतो, अडकतो. अशा अनेक प्रकारच्या मोह निर्माण करणाऱ्या या गोष्टी आहेत. आम्ही लोभी बनतो, कामनायुक्त बनतो, इच्छा युक्त बनतो, वासनायुक्त बनतो. या त्रिपुटीमुळे आपली ही जी त्रिपुटी चालली आहे ना, मन पाहणारा डोळा, मन त्याच्या मागे, आणि जी वस्तू पाहतो आम्ही ती आणि तिचं दर्शन, ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी आमच्या त्या मनामध्ये अनेक प्रकारचे भाव निर्माण करते आणि त्याच्यामुळे बंधन निर्माण होते. जी गोष्ट आपल्याला आता नको होती तीच आपल्याला आवडायला लागली, त्यावेळेला आवडली. मी तर म्हणत होता, एक साधक आले होते आमच्याकडे, त्यांचं आता बरंच झालेलं आहे, त्यांची नोकरी चांगली झाली. ते म्हणजे आता मी कायम झालेलं आहे. म्हटलं मग आता काय करायचं? म्हणजे आता मला ते घरातले लोक म्हणता की लग्न करू का, आता बंद झालं तुला. पण मला तर त्याच्यामध्ये आता बंधनात पडायचं नाही. बाबा इथं खूप फार चांगली गोष्ट आहे तुम्ही बंधनात न पडण्याची, पण तू एक बंधनातून सुटला तरी बाकीची बंधनं तर तुला ऐकणार आहे. मग कसं का? आता नोकरीची बंधनच आहे, नोकरीमध्ये स्वातंत्र्य आहे का तुला? नोकरीच्या वेळेला तुला त्या ठिकाणी जावंच लागेल, काम करावं लागेल, हे करावं लागेल, ते सांगतील त्याप्रमाणे मागावं लागेल ना. बंधन आहे की नाही? अरे हे एक नाही, अशी अनेक बंधनं तू स्वीकारलेली आतापर्यंत. मग हे जे लग्नाचं बंधन तू म्हणतो
ते बंधन ठीक आहे, तुला नाही वाटलं तू करू नको, परंतु तुला जे बंधन म्हणतो ते बंधन, अनेक बंधन तू स्वीकारलेली आहेत आणि हे बंधन तू नाही म्हणतो. बंधन कशामुळे येत? तुला जी बंधन वाटतंय ते कशामुळे येत? तात्पर्य असं की बंधन कशामुळे येतात आणि आपण बंधनामध्ये कसे बांधले जातो. बंधन म्हणजे बांधणारी गोष्ट. जसं गाव असलं आणि आपण त्या जनावरांना बांधून टाकतो, बंधनात झालं ते. जसं कोणतं दाव आहे, कोणती साखळी आपल्याला बांधणारी, ज्यामुळे आपण बांधले जातो. बाबा रे, सगळी बंधनं आमची मनाने कल्पित आहे. मन कल्पित असतात सगळी बंधनं. मन म्हटलं अनेक बंधनामध्ये आपल्याला अडकवत आणि तेच मन आपल्याला सोडवतं पण बंधनात. मन एव मनुष्याणां कारण बंध मोक्षयोः असं सुभाषित आहे. मन एव, मनच कारण आहे कशाचं? बंध आणि मोक्ष. बंधनाचं म्हणजे बांधलं जाण्याचं आणि मुक्त होण्याचं मोक्ष. मनामुळे अडकतो बरा, लक्षात घे. आणि मनामुळे सुटतो पण. तेव्हा तुझ्या मनाप्रमाणे तुला जर वाटलं बंधन वाटलं, मनाला तुला जर ते बंधन वाटत असेल तर तू कर तसं, परंतु बाकीच्या बंधनातून तू सुटलं पाहिजे. तात्पर्य असं की आपण कशाला बंधन मानून, कुठल्या गोष्टीमधून आपण सुटावं आणि कसं सुटावं हे जर कळत नसेल तर एखाद्या गोष्टीला बंधन मानून आपलं जीवन वेगळ्या पद्धतीने आपण सुरू समजा केलं आणि आज तू लग्नाची गोष्ट नाकारतोय, उद्या एखाद्या स्त्रीच्या नादी लागला, फसला, हे बंधन चाललं असतं तुला. कारण धर्माप्रमाणे येणारं बंधन आहे, निश्चित आहे. आई बापांच्या इच्छेप्रमाणे ते करताय, हे बंधन चालेल. पण उद्या तू समजा एखाद्या कुठल्या तरी स्त्रीच्या नादी लागला, फसला, तिने त्यात तुला अडकवलं, पण तू त्यात तिला अडकवलं, काही मग ते जे बंधन असेल ना, ते बंधन दुराचारी बंधन आहे. सदाचारी बंधन कधी आचरण धर्माप्रमाणे चालेल कधी नाही. म्हणून बंधनाची जी स्थिती आहे ती सुद्धा आपल्या अंतःकरणाच्या स्वच्छतेवर, पावित्र्यावर, नीती नियमांवर आधारलेली असली पाहिजे. असं ज्ञान आपल्याला याही ठिकाणी सांगून राहिले. परस्पर अनुप्रवेशी काही ना. म्हणून त्रिपुटी ज्या ज्या आहेत आपल्या सगळ्या, या त्रिपुटी आपल्याला बंधनाची कारण आहेत. आणखी त्या आपल्याला जन्मला मिळतात आणि त्या सुख दुःख देतात. तेव्हा स्वरूप स्थितीमध्ये त्रिपुटी आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. आणखी स्वरूप स्थिती तर आधी प्राप्त करा, मग ती त्रिपुटी प्राप्त होईल ना. आधी आत्मस्थिती प्राप्त करा आणि मग त्या आत्मस्थितीमध्ये जी त्रिपुटी आहे ती प्राप्त होईल तुम्हाला. म्हणून आपल्याला आपल्या साधनेनं आधी आत्मदर्शन प्राप्त करायचे, आत्मस्थिती प्राप्त करायची, अखंड साधना करून ती प्राप्त होते. धर्मांना सांगायचे या ठिकाणी. बघा, तेव्हा 175 येथे ज्ञान म्हणतात, तेथे दृश्य द्रष्टा भरे, द्रष्टेपण दृश्यी सरे, मा दोन्ही न कोणी पुढे दोन्हीचे साच. हा खरा स्वरूप स्थितीतला द्रष्टा दृश्याचा प्रकार सांगता. स्वरूप अवस्थेतला आत्मस्वरूपामध्ये आम्ही जेव्हा राहतो, आम्हाला आत्मदर्शन झालेले, आत्मस्थिती प्राप्त झालेली आहे, त्यावेळेला आमच्या द्रष्टा आणि दृश्य यामध्ये कसा व्यवहार होतो ते ज्ञानोबा सांगताय. दृश्य द्रष्ट्यात प्रविष्ट होऊन जातं, कारण पाहतोय ते आत्मतत्व, पाहणारा आत्मतत्वातून पाहतोय. आत्मतत्वाला जेव्हा पाहतं तेव्हा ते दृश्य द्रष्ट्यात जातं किंवा द्रष्टा दृश्यामध्ये जातो.
म्हणजे आत्मा आत्म्यामध्ये प्रवेश होतो आणि सगळं एकच दिसायला लागतं. मग भेदही दिसत नाही आम्हाला. अभेदाचं दर्शन स्वरूप स्थितीमध्ये आहे. ह्या आपल्या आता आजची जी आपली अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये आम्हाला आत्मज्ञान झालेलं नाहीये, या अवस्थेमध्ये आम्हाला भेद दर्शन आहे सगळं. आणि भेद दर्शनामध्ये मग सगळं आलं, बंधन आलं, देवमंडळ आलं, सगळं आलं, कटकटी आलं सगळ्या. म्हणून ज्ञानवास आपल्याला सांगताय की आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर मग भेद दर्शन नाही. तुम्ही जे जे पाहाल ते ते आत्मस्वरूपच पाहाल, ते ते चैतन्यच पाहाल. चैतन्याने चैतन्याचं दर्शन तुम्हाला घडेल. अशा प्रकारचं आत्मस्वरूपात हे द्रष्टा आणि दृश्याचे स्वरूप आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. येथे दृश्य द्रष्टा भले, दृश्य द्रष्ट्यामध्ये निघून बसते. द्रष्टेपणा दृश्य विसरे किंवा ते जे द्रष्टेपण आहे ते दृश्यामध्ये बसून जातात. मग दोन्ही मग ते दोन्ही राहत नाही. पुढे दोन्हींचे साच आणि जी गोष्ट ते सत्य स्वरूप जे आहे चैतन्य, ते चैतन्यच राहत, आत्मस्वरूपच राहत. अशा प्रकारचा सुंदर विचार या 175व्या ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलेला आहे. तेव्हा आपल्याला जर आता आत्मस्वरूप प्राप्त झालं तरच हे ज्ञानोबांचं जे कथन आहे ते आपल्याला समजेल. यानंतर नुसत्या ऐकून गोष्टी येत आपल्याला, कारण आत्मज्ञान नाही. मग ते दृष्टांत दर्शन कसं काय विशिष्ट आणि कसं काय चैतन्य शिल्लक राहील, या गोष्टी जोपर्यंत आपल्याला त्या आत्मस्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत हा सुंदर विषय चाललेला आहे. सत्संगाची वेळ संपलेली आहे. सत्संगाला आश्रम होऊया. 175वी संधी. सगळ्यात आता ज्ञानोबांनी काय केले, ह्या प्रकरणामध्ये आत्म्याचा इतका नाना पद्धतीने दृष्टांतांच्या माध्यमातून खूप वेगळ्या अंगाचे विचार सांगितलेले आहेत. आपल्या देहामध्ये असलेले आत्मतत्व आपल्याला माहिती नाही, परंतु ज्ञानोबा प्रत्यक्ष त्या आत्मस्थितीत असल्यामुळे ते आपल्याला जेव्हा ते आपल्यासारखे साधकांना जेव्हा उपदेश करतात आत्म्यासंबंधी, तेव्हा ते अनेक अंगांनी अनेक विविध पैलूंनी ते आत्म्याचं दर्शन घडवतात. ते एवढ्यासाठी करून राहिले की तुम्ही आत्मस्थिती प्राप्त करा बाबांनो, साधना करून. जी साधना तुम्हाला मिळालेली आहे त्या साधनेनं तुम्हाला आत्मदर्शन होईल, आत्मस्थिती प्राप्त होईल. करा ती साधना. हा त्यांचा अट्टहास आहे. साधकांना सांगण्याचं कारण हेच आहे की साधकांनी साधना करायला पाहिजे आणि त्या साधनेतून त्यांना ते आत्मस्वरूप प्राप्त होत, जे ज्ञानोबा नाही झालेलं आहे. तेव्हा आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊ. हरि ओम तत्सत.